पीछे वाले मीरा भाईंदर के सभी हमारे पत्रकार भाइयों को और बहनों को धन्यवाद। आप यहाँ आए क्योंकि हमेशा महानगर पालिका के प्रेस रूम में या फिर हमारे कार्यालय में कहीं ना कहीं पत्रकार परिषद होती रहती है, मगर मैंने सोचा कि अगर यहाँ पे आएंगे तो यहाँ क्या हो रहा है आपके थोड़े ध्यान में आएगी चीज़, तो आपको भी पता चलेगा। तो सबसे पहले आप सभी लोगों को धन्यवाद। मराठीतून सुरुवात करतो। दिनांक 28, 29 आणि 30 तारखेला या राज्यातलं पहिलं एवढं मोठं संमेलन ज्याचं नाव भागवत सत्संग आहे, सनातन राष्ट्र संमेलन म्हणून हे ओळखलं जाईल। आणि ह्या भागवत सत्संगामध्ये आदरणीय अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं या ठिकाणी 3 दिवस प्रवचन होणार आहे। कथाकार आहेत वृंदावनवरून, त्यांना आम्ही खास आमंत्रित केलेलं आणि प्रामुख्यानं गोवर्धन पर्वत ही थीम घेऊन कृष्णावर आधारित सत्संग आणि प्रवचनाचा त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी 3 दिवस आम्ही आयोजित केलेला आहे। या 3 दिवसाच्या सत्संगमध्ये कृष्णाची वेगवेगळी माया, कृष्णाची लीला आणि अजूनही जी माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत गाण्याच्या स्वरूपात म्हणा, कवितेच्या स्वरूपात म्हणा किंवा कथेच्या स्वरूपात म्हणा पोचवायचं काम, पवित्र काम आदरणीय अनिरुद्धाचार्य महाराजजी करणार आहे। आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या मीरा भाईंदरमधील सगळ्या नागरिकांना आशीर्वाद देण्यासाठी मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदा सद्गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज जे शंकराचार्य आहेत, ह्या जगातील सर्वात मोठे शंकराचार्य म्हणून त्यांची ओळख आहे, ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। राम मंदिराच्या उभारणीमध्ये किंबहुना त्यांच्या साक्षीनं राम मंदिर निर्माण कार्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं। ते आदरणीय गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सद्गुरू वासुदेवाचार्यजी महाराज आणि त्याचबरोबर आमचे या ठाणे जिल्ह्याचे आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राचे तुंगारेश्वर मंदिरावर ज्यांनी आपलं स्वतःचं जीवन बालवयातच आपलं स्वतःचं जीवन ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अर्पण केलं, ते बालयोगी सदानंद महाराज हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींना रामलल्लाच्या प्रतिष्ठापना ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांनी मंत्रोच्चारण केले ते बीडचे असलेले, परंतु सध्या अयोध्येचे मुख्य पुजारी असलेले आदरणीय ज्योतकर गुरुजी हे या प्रसंगी उपस्थित राहणार आहे। तर 3 दिवसाचा हा 28, 29, 30 तारखेला सत्संग आणि प्रवचनाचा कार्यक्रम होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता या सत्संगाला भेट देण्यासाठी आणि या संत महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी, मीरा भाईंदरच्या जनतेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे। आणि त्यासाठी मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा मंडप बांधण्याचं काम सुरू आहे, जे आपण बघताय 30 ते 40 हजार लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि पहिल्यांदा अशा प्रकारचं काम ह्या मीरा भाईंदरमध्ये स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यामुळे ह्या सत्संगाचा आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती आपल्याला ह्या भागाचा आमदार म्हणून मी करत आहे।